सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनास्थळावर सापडलेल्या चप्पलेची ओळख पंचनामा केला जातोय। अश्विनी देशमुख यांनी ती चप्पल संतोष देशमुख यांची असल्याचं सांगितलंय। घटनास्थळी 8 नंबरची एक चप्पल सापडली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि ती जी चप्पल आहे ती संतोष देशमुख यांची असल्याचं सांगितलं जातंय। साम टीव्हीच्या हाती खरं तर हा पंचनामा लागला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। बातमी खरं तर अतिशय मोठी म्हणावी लागणार आहे। यावेळेस पंचनामा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर ती चप्पल संतोष देशमुख यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचं समोर आलं। सरपंच देशमुख यांना आरोपींनी तब्बल 2 तास अमानुष मारहाण केली आहे आणि ही जी मारहाण आहे ती करताना आरोपींनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढलेत। हे व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल आणि हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने महेश केदारच्या फोनमधून जप्त केलेत। या व्हिडिओमध्ये सुदर्शन गुलेसह इतर आरोपी हे सरपंच देशमुखांना मारहाण करताना दिसतायत। एकंदरीत आपण जर बघितलं तर या हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आता समोर आले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या दरम्यान जर आपण बघितलं तर सीआयडीला 15 व्हिडिओ आणि 8 फोटो सापडलेले आहेत। सरपंचांना तब्बल 2 तास मारहाण झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पहिला व्हिडिओ यामध्ये वेळ 3:46:06 इतकी आपल्याला बघायला मिळते। संतोष देशमुख दुसरी 3:47:02 शिबिगाळ करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जाते। यानंतर आपण जर बघितलं तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये 3:48 वेळ दिसतोय। दुसऱ्या आरोपीकडून वायरची मूठ तयार केली जाते। 3:51:43 चौथा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे। पाईपने मारहाण करताना महेश केदारकडून शूटिंग आणि बाजूला सुदर्शन गुलेची गाडी सुद्धा बघायला मिळते। पाचवा व्हिडिओ जो आहे तो 3:52:26 या वेळेला काढण्यात आला आहे। संतोष देशमुखांना मारहाण करताना यावेळेस कॉलर पकडण्यात येते। सहावा व्हिडिओ 3:53:59 काढलाय, ज्यामध्ये संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण होतीये। सातवा व्हिडिओ 3:54:22 काढण्यात आला असल्याचं दिसतंय, त्यामुळे तपकिरी रंगाच्या पाईपने त्यांना मारहाण करताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय। आठवा व्हिडिओ 3:54:22 काढलाय, ज्यामध्ये संतोष देशमुखांना आरोपी बळजबरीने काहीतरी विचारताय। नववा व्हिडिओ जो आहे तो 3:55:37 काढलाय, ज्यामध्ये सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावलंय। देशमुखांच्या तोंडावरती लघवी केली आहे। 10वा व्हिडिओ 3:58:56 काढला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय, ज्यामध्ये देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून अंडरवेअरवरती बसवलंय आणि पाईपने त्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या व्हिडिओ संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। या मारहाणीची क्रूर कहाणी आपण आता साम टीव्हीवरती बघू शकता। अतिशय क्रूर आपल्याला ही गोष्ट जी आहे ती बघावी लागणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर कशा प्रकारे यावेळेस संतोष देशमुख यांना मारण्यात आलेलं आहे हे सर्व काही आपण या संपूर्ण घटनाक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर 13वा व्हिडिओ 5 वाजता काढण्यात आलाय। 14वा व्हिडिओ 5:35:16 काढलाय। देशमुखांना उठवून बसवलंय, शर्ट घालताना ते दिसतंय, त्याआधी फाटलेले आणि रक्ताने माखलेले बनियान ते फेकताना देखील बघायला मिळतंय। 5:53:52 15वा व्हिडिओ समोर आला। यामध्ये एक व्यक्ती विवळतानाचा आवाज देतो आणि हा आवाज संतोष देशमुख यांचाच असण्याची शक्यता नाकारता येत नाही।